हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 13 मे रोजी अपरा एकादशी आहे. या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. आपल्याला जन्म देण्याचं काम भगवान ब्रह्मदेव करत असतात आणि आपलं पालन पोषण म्हणजे आपला जन्म झाला तेव्हापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत आपलं पालन पोषण संगोपन कोण करत असतं तर भगवान विष्णू करत असतात. आणि आपल्याला मृत्यू देण्याचं काम, आपल्याला मोक्ष देण्याचं काम भगवान शंकर करत असतात. तर असं कार्य ते करत असतात. म्हणजे ब्रह्मांड नायक ब्रह्मा विष्णू महेश हे त्यांचं कार्य करत आहेत. तर आपल्याला आपलं कार्य करायचं आहे. भगवान विष्णूंची एकादशीला आपल्याला सेवा करायची. अपरा एकादशी ही खूप महत्त्वपूर्ण मानली गेली आहे. एकादशीला भगवान विष्णूंची सेवा व्हायलाच पाहिजे, परंतु अपरा एकादशी ही जास्तीत जास्त महत्त्वाची आहे. अश्वमेध यज्ञा इतकंच फळ आपल्याला या सेवेने मिळत असतं. जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं फळ तुम्हाला अश्वमेध यज्ञाचं मिळणार आहे. म्हणजे अश्वमेध यज्ञ केल्यानंतर जे फळ आपल्याला मिळतं तेच फळ तुम्हाला यातून मिळणार आहे. इतकी प्रभावशाली ही सेवा आहे. ही सेवा आपल्याला या दिवशी करायची. आज मी तुम्हाला एक अशी सेवा सांगणार आहे. ही सेवा तुम्ही केली तर म्हणजे खूप साऱ्या कमेंट्स येत असतात की ताई घरात कटकटी होतात, लग्न जमत नाही किंवा नोकरी लागत नाही, काही ना काही समस्या आहेत. आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पैशांची. घरात निगेटिव्हिटी खूप आहे. या गोष्टी होतात. का होतात? कारण आपण सेवा करत नाही, सेवेला महत्त्व देत नाही. आणि आज मी तुम्हाला अशी सेवा सांगणार आहे की ती सेवा केल्याने तुमच्या घरातली सगळी निगेटिव्हिटी दूर होणार आहे. आणि ग्रहांचे दोष आपल्याला लागतात बघा, ग्रह आपले खराब होतात. तर त्यावेळेला ही सेवा तुम्हाला कामी येणार आहे. कर्णीबाधा नजरबाधा होणार नाही, कुठल्याही गोष्टी होणार नाही. सगळ्या गोष्टींवर हा रामबाण उपाय आहे. अशी सेवा मी तुम्हाला देणार आहे. ती भगवान विष्णूंची सेवा आहे. ती तुम्हाला करायची आहे. ती कशा पद्धतीने करायची ते मी तुम्हाला पुढे सांगते. आणि यासोबतच तुळशी मातेची एक सेवा आहे. तुळशीच्या समोर आपल्याला एक दिवा लावायचा आहे. ही सेवा तुम्हाला या दिवशी सायंकाळी करायची आहे. सायंकाळी शक्य नसेल तर सकाळी केलं तरी सुद्धा चालेल. जास्तीत जास्त प्रयत्न सायंकाळी करायचा करा. सायंकाळी म्हणजे सकाळी पण तुळशीला दिवा लावायचा, सायंकाळी सुद्धा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावायचा, शुद्ध गाईच्या तुपाचा. आणि तुळशीला दिवा लावत असताना तिथे पाणी घालायचं नाही. म्हणजे एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नसतं, तिचं सुद्धा व्रत असतं. तर तुळशीला दिवा लावायचा, 1, 3 किंवा 5 अगरबत्त्या लावायच्या. आणि तिथे बसून तुम्हाला जर शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम याचं पठण करा किंवा ओम नमः भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आणि यासोबत सकाळी भगवान विष्णूंचा अभिषेक करायचा किंवा तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल त्यावर अभिषेक करा. आणि यानंतर हे जे आहे ना, हे दिंडोरी प्रणीत आहे. आपल्या गुरुमाऊलींनी भागवत हा छोटासा ग्रंथ करून दिला आहे. इतका प्रभावशाली आहे. किती काहीही दोष असो सगळे दूर होतील. तुम्ही याचा अनुभव घेऊन बघा. मी स्वतः घेते म्हणून मी तुम्हाला सांगते. खूप जास्त प्रभावशाली आहे. आता भागवत म्हटलं लगेच तुम्हाला इतका मोठा ग्रंथ आम्ही पठण करायचा का? बघा, सेवा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच मिळणार नाही. आणि इतके कमेंट्स येत असतात, ताई हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही असं म्हणजे कुठली गोष्ट पठण करणारच नाही तर असं फक्त देवाला सांगून होणार आहे का? देव तुम्हाला देणार आहे का? तर याचं पठण तुम्ही नक्की करा. आता हे तुम्हाला एका बैठकीत नाही होणार, काही हरकत नाही. तुम्ही एका बैठकीत नाही केलं तरी सुद्धा चालेल. याच्यात म्हणजे 14 स्कंद आहेत. तर तुम्ही सकाळी थोडे वाचू शकतात. तर तुम्ही 3 पाठ सुद्धा याचे करू शकतात. थोडे अध्याय सकाळी पठण करा, थोडे दुपारी करा, थोडे सायंकाळी करा. असं तुम्ही याचं करू शकतात पठण. पूर्ण याचा पाठ करायचा आहे. हे संपूर्ण बघा किती बारीक आहे. आणि जो नवनाथ ग्रंथ आहे मोठा, तो तर बापरे इतका जाड आहे, तो आपल्याला शक्यच होणार नाही. तर गुरुमाऊलींनी आपल्याला इतका सुंदर मार्ग दिलेला आहे. त्या मार्गावर आपल्याला फक्त चालायचा. आणि ज्या गोष्टी मी करते, ज्या सेवा करते त्याच मी तुम्हाला देत असते. तर तुम्ही सुद्धा आवर्जून करा. त्याचा अनुभव येतोच आपल्याला. पण आपण काय होतो, सेवेमध्येच मागे पडतो, सेवाच आपण करत नाही. आणि मग काय होतं, आपल्याला ह्या अडचणी येतात. मग घरात पितृदोष, वास्तुदोष, ग्रह खराब होतात. ह्या गोष्टी म्हणजे कसं असतं की आपण या विशेष दिवशीच्या सेवा करतो तर त्यामुळे काय होतं की आपल्याला ग्रहांची बाधा होते, ग्रह आपले खराब होतात. तर त्यावेळेला आपल्याला सेवाच कामी येते. सेवा केल्यामुळेच आपल्याला काय होतं की ग्रह आपले शांत होतात, त्यांचा त्रास आपल्याला होत नाही. आणि मग आपल्याला ज्या पैशांच्या समस्या येतात किंवा दुसऱ्या काही समस्या येतात, घरात कटकटी वगैरे होतात, निगेटिव्हिटी येते, या गोष्टी होत नाही. म्हणून सेवा करा, सेवेला महत्त्व द्या.
आणि या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका. सेवा करा नका करू, पण मांसाहार करायचं नाही, घरात कटकटी करायची नाही, महिलांचा अपमान करायचा नाही आहे. कोणीही सेवा करू शकतं. जर तुम्हाला शक्य नसेल महिलांना एकट्याने, तर 3 पाठ तुम्हाला याचे करायचे आहे, तर तुम्ही नवरा बायको दोघं मिळून सुद्धा अर्धा अर्धा याचं पठण करू शकतात. तसं केलं तरी सुद्धा चालेल. शेवटी आपल्याला सेवा करायची, आपला भाव महत्त्वाचा आहे की मीच करायला पाहिजे एकट्याने, असं काही विचार करू नका. आणि दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करा. तुम्हाला माळेवर करायचं असेल तुम्ही माळेवर सुद्धा करू शकतात. अशी सुंदर सेवा करायची आणि तुळस या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे. विष्णू सहस्रनाम जे आहे त्यात दिलेलं आहे 1000 नावं भगवान विष्णूंची. ती नावं घेत घेत सुद्धा तुम्ही तुळस अर्पण करू शकतात. आदल्या दिवशी तुळस तोडून घ्यायची, एकादशीला तुळस तोडायची नाही. तर अशी आपल्याला छानशी पूजा या दिवशी, म्हणजे छानशी सेवा या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची करायची आहे. तर सेवा करा, सेवेला महत्त्व द्या. कोणकोणी सेवा करणार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही तुम्हाला अडचणी आल्या तर दिवसभर नामस्मरण केलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.